अति व्यायाम अकाली मरणाला अवदान म्हणजे अवसान म्हणजे आमंत्रण. सध्या तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक व त्यामुळे हृदय निकामी होऊन अकाली मृत्यूचे प्रमाण बरेच वाढलेले आहे. याची ताजी उदाहरणे म्हणजे पार्श्वगायक के अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, अमित मिस्त्री, दिग्दर्शक राज कौशल या प्रसिद्ध व्यक्ती आहेत. तुम्ही जर अजून माझ्या चॅनल सखी अमृताला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनवर दाबा आणि मग घंटीच्या बटनवर दाबा आणि अशा पद्धतीने ऑल करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला अति व्यायाम करण्यामुळे अकाली मरणाला आमंत्रण तुम्ही कशा प्रकारे देऊ शकता हे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर, फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग जाणून घेऊया अति व्यायामाची कारणे काय आहेत त्यांच्याने काय काय होऊ शकते. कमी किंवा अजिबात व्यायाम न करण्याचे पण दुष्परिणाम असतात. अति व्यायाम करण्याचेही दुष्परिणाम असतात. योग्य व्यायामामुळे शरीराला आणि हृदयाला काय काय फायदे होतात हेही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. हृदयविकार टाळण्यासाठी काय काय तुम्ही प्रतिबंधात्मक उपाय करू शकता हेही मी तुम्हाला सांगणार आहे. योग्य व्यायाम कसा करायचा हेही मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. अति व्यायाम अकाली मरणाला आमंत्रण म्हणजे अवसान. सध्या तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे हृदय निकामी होऊन अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. याची ताजी उदाहरणे म्हणजे पार्श्वगायक के अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, अमित मिस्त्री, दिग्दर्शक राज कौशल अशा प्रसिद्ध व्यक्ती आहेत. त्यांना अकाली मरण आलेले आहे मित्रांनो. तर याच्यामुळे काय काय कारण आहेत? उच्च रक्तचाप, मधुमेह, दारू, मावा, गुटखा, धूम्रपान आदी व्यसने. पण हे जर तुम्ही याच्यापैकी तुम्हाला काही जरी नसेल पण तुम्ही जर अति प्रमाणात जर तुम्ही व्यायाम करत असाल तरीसुद्धा तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. अति प्रमाणात शारीरिक किंवा मानसिक किंवा व्यावसायिक ताण, अपुरी झोप, सोशल मीडियावर बराच काळ घालवणे, जेवणाच्या योग्य वेळा न पाळणे, अधिक प्रमाणावर तळलेले पदार्थ खाणे, जंक फूड खाणे, स्थूलपणा म्हणजे जाडपणा. प्रत्येक वेळी यामागचे नेमके कारण हेच असेल असे खात्रीशीर सांगता येत नाही. पण अशा मृत्यूमागे व्यायाम अजिबात न करणे जसे एक कारण ठरते तसे व्यायामाचा अतिरेक हे सुद्धा अकाली मृत्यूला आमंत्रण ठरू शकते. म्हणजे हार्ट अटॅक यासारख्या गोष्टींमुळे पण येऊ शकतो. पण जर तुम्ही अति व्यायाम करत असाल तरीसुद्धा तुम्हाला जे आहे अकाली मृत्यू येऊ शकतो. तर कमी किंवा अजिबात व्यायाम न करणे याचे काय काय दुष्परिणाम आहेत? तर स्थूलपणा म्हणजे चरबी वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे, उच्च रक्तचाप वाढणे म्हणजे हाय BP, हृदयरोग म्हणजे हार्ट अटॅक, मधुमेह म्हणजे डायबिटीज, पचनाचे विकार, झोप न येणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे म्हणजे आपली इम्युनिटी कमी होणे. हे जे आहे हे कमी किंवा अजिबात व्यायाम न करण्याचे दुष्परिणाम आहेत. आता अति व्यायाम करण्यामुळे काय दुष्परिणाम होतील? शारीरिक किंवा मानसिक तणाव वाढणे, उच्च रक्तचाप वाढणे, हृदयाच्या रक्तवाहिनीत प्लाक फुटून रक्तपुरवठा बंद होणे किंवा यामुळे हृदयविकाराचा झटका येणे, हृदयाची रक्तवाहिनी अचानकपणे आकुंचन पावणे. यामुळे धूम्रपानामुळे आकुंचन पावण्याचे प्रमाण अधिक असते. व्यायामाच्या वेळी हृदयाची कार्यक्षमता, प्राणवायूची गरज वाढलेली असते. यावेळी हृदयाला रक्तपुरवठा करणारी वाहिनीत आधीच अडथळा किंवा ब्लॉक असला तर व्यक्तीच्या हृदयांचा ठोक्यांमध्ये लईमध्ये अडथळा निर्माण होऊन जे आहे अर्धांग वायूचा झटका येऊ शकतो. हायपरस्टॅटिक कार्डिओमॅथी हा आजार आधीपासून असल्यास हृदयाच्या स्नायूंची जाडी वाढते. त्यामुळे हृदयावर अधिक ताण येतो आणि अकाली मृत्यूची शक्यता बळावते. काही प्रकारचे कार्डिओमॅथी मायोकार्डिक चॅनलोपॅथी म्हणजे हृदयाच्या स्नायूंच्या समस्या आधीपासून असणे परंतु त्याचे निदान न झालेले असणे याच्यामुळेही जे आहे अतिव्यायामाचे हे दुष्परिणाम आहेत. काही दुर्मिळ प्रकारचे आजार, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना उगम जन्मजात असणे वरील सर्व कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येऊन अकाली मरण येऊ शकते. आता यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? योग्य व्यायाम करायचा आहे. व्यायाम करणे हे सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी बंधनकारक आहे. तरुण वयात योग्य प्रमाणात व्यायाम केल्यास पुढील आयुष्यात होणाऱ्या चयापचय आजाराची म्हणजे मेटाबॉलिक डायजेस्टची शक्यता मंदावते. आपल्या आरोग्यासाठी उत्तम असणारा व्यायाम, शरीराची क्षमता, आपले वय, आहार यावर अवलंबून असते. व्यायाम किती करायचा हे नाडीच्या ठोक्यांनी म्हणजे पल्स रेटचे मोजमाप करून सामान्य व्यक्ती ठरवू शकते. तो साधारणतः 220 वजा
तुमचे वय याच्या 80% इतका असावा. नवीन व्यायाम सुरू करताना बेसलाईन म्हणजे ECG काढावा. डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांचा सल्ला घ्यावा. जर यात काही दोष आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या कराव्यात. आठवड्यातून किमान 50 ते 60 मिनिटे किंवा साधारणतः दररोज 30 मिनिटे मध्यम आकाराचा व्यायाम करावा. आठवड्यातून किमान 1 दिवस व्यायामाला सुट्टी द्यावी. झेपेल तितकाच व्यायाम करावा. व्यायामामध्ये वैविध्य असावे. उपाशी अथवा भरपेट म्हणजे जेवण झाल्यानंतर व्यायाम करू नये. व्यायाम करताना छातीत दुखले, खूप घाम आला, छातीत भरून आले, खूप जास्त अस्वस्थ वाटत असले, दम लागत असला तर लगेचच व्यायाम थांबावा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व आवश्यक उपाययोजना कराव्या. योग्य व्यायामामुळे शरीराला होणारे फायदे. योग्य व्यायामामुळे हृदयाला म्हणजे हार्टला होणारे फायदे. नियमित व्यायाम केल्यामुळे हृदयाचे ठोके जलद पण नियंत्रणात पडू लागतात. पर्यायाने हृदयाचा रक्तपुरवठा वाढून सर्व अवयवांना मुबलक रक्तपुरवठा मिळतो. हृदयाच्या व शरीराच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते. उच्च रक्तदाब व मधुमेह असल्याने नियंत्रणात राहतो. नवीन आजार होत नाही. चांगली चरबी वाढते आणि अनावश्यक चरबी कमी होते. झोप चांगली लागते. ताण कमी येतो. नैराश्य जाऊन व्यक्तित्व सकारात्मक बनते. जगण्याचा आत्मविश्वास वाढतो. हृदयविकार टाळण्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाय तुम्ही करू शकता हे मी आता सांगते. योग्य प्रमाणात नियमित व्यायाम करावा, परंतु कोणत्याही नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य प्रमाणात आणि वेळेवर सात्विक आहार घ्यावा. आहार वैविध्यपूर्ण असून त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, कडधान्ये, मासे, शेंगा, चरबीयुक्त मांस याचा समावेश असावा. आहारात रेड मीठ, सॅच्युरेटेड फॅट आणि साखरेचे प्रमाण अल्पत्य असावे. यामुळे वजन नियंत्रणात ठेवावे. मानसिक ताण अजिबात घेऊ नये. मनोरंजन व अध्यात्माकडे मन वळवावे. धूम्रपान टाळावे. मद्यसेवन कमी असावे किंवा मद्यपानही टाळावे. योग्य प्रमाणात वेळेवर झोप घ्यावी. 6 ते 8 तास रात्री तुम्ही झोप घ्यावी. उच्च रक्तदाब, मधुमेह, जास्त प्रमाणात वाईट असलेले कोलेस्ट्रॉल असल्यास ते नियंत्रणात ठेवावे. न चुकता नियमित औषधे घ्यावीत. साधारणतः वयाच्या 25व्या वर्षापासून नियमित आरोग्य तपासणी करावी. नियमित योगासने करावी. नियमित प्राणायाम करावे. छाती दुखत असेल, दम लागत असेल, धडधड होत असेल, खूप घाम येत असेल, अस्वस्थ वाटत असेल, छाती भरून येत असेल तर लगेचच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती उपाययोजना करावी. नियमित योग्य व्यायाम, मानसिक तणावमुक्ती, पुरेशी झोप, सकस सात्विक आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन ही निरामय आयुष्याची गुरुकिल्ली असू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.